आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि शाहूपुरी जिमखाना यांच्या वतीनं T20 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाचं हे 17वं वर्ष होतं. यामध्ये एकूण 15 संघांनी सहभाग घेतला होता. लीग पद्धतीनं खेळण्यात आलेल्या या स्पर्धेचं अंतिम सामना शिवनेरी स्पोर्ट्स विरुद्ध फायटर स्पोर्ट्स यांच्यात झाला. हा सामना शिवनेरी स्पोर्ट्स संघानं जिंकला. विजेत्या शिवनेरी स्पोर्ट्स संघाला आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते 15,000 रुपये रोख आणि चषक प्रदान करण्यात आला, तर उपविजेत्या फायटर स्पोर्ट्स संघाला 10,000 रोख आणि चषक प्रदान करण्यात आला. यासह उत्कृष्ट फलंदाज उत्तम तणंगे, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर अभिजित लोखंडे, सामनावीर प्रथमेश बाजारी, बेस्ट विकेटकीपर जय यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी प्रेम करणारी चांगली माणसं माझ्यासोबत आहेत, चांगला मित्रपरिवार मला मिळालाय, हेच माझं बळ असल्याचं सांगितलं. राज्याच्या उत्पन्नात सर्वाधिक भर टाकणारा कोल्हापूर हा 6वा जिल्हा आहे. भविष्यात पश्चिम महाराष्ट्रातील विकसनशील जिल्हा म्हणून कोल्हापूर पुढे येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कारण की परवा देखील इकॉनॉमिक सर्व्हे झाला, त्यामध्ये राज्याच्या उत्पन्नात भर टाकणारा 6वा जिल्हा आपला, म्हणजे एवढं उत्पन्न आपलं चांगलं या जिल्ह्याचं. म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती, आपलं नाशिक नंतर आपला जिल्हा, एवढी मोठी ताकद या जिल्ह्याची. आणि सुदैवानं या जिल्ह्याचं एक तालुक्याचं फॅब्रिक आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे. एकोपा हा या जिल्ह्यामध्ये राहिला पाहिजे. चांगली कामं या जिल्ह्यामध्ये मोठमोठे चांगले प्रकल्प झाले पाहिजे. आता विकासवाडीला नवं क्रिकेटचं स्टेडियम त्या ठिकाणी होतंय, त्यालाही सगळ्यांनीच सपोर्ट देण्याची भूमिका प्रामुख्याने त्या ठिकाणी घेतली. आणि मग मला वाटतं पुढच्या काळामध्ये कोल्हापूर हे विकसनशील जिल्हा, या पश्चिम महाराष्ट्रातला मुंबई पुण्यानंतरचा विकसनशील जिल्हा म्हणून ओळखला जाईल. आपण सगळ्यांनी तो पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करूया. महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते राजू लाटकर यांनी या प्रसंगी बोलताना महाराष्ट्राचं आरोग्य सध्या बिघडलं असल्याची टीका केली. राज्याला एका चांगल्या नेतृत्वाची सध्या गरज आहे. सत्ता असो नसो, दोन्हीमध्ये सर्वसामान्यांना न्याय देणारं आमदार सतेज पाटील यांचं नेतृत्व असल्याचं त्यांनी सांगितलं. समाजभाव असणाऱ्या या नेतृत्वानं महाराष्ट्राचं नेतृत्व करावं अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. यानंतर केक कापून आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाहूपुरी जिमखाना, चेंबर ऑफ कॉमर्स, कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीनं वह्या भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तर ESIC हॉस्पिटलच्या डेव्हलपमेंट कमिटीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल संजय शेटे यांचा आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी स्मॅकचे सचिव जितेंद्र बामणे यांनी DY पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय D पाटील आणि आमदार सतेज पाटील यांचा एकत्र असणारा फोटो भेट देत त्यांना शुभेच्छा दिल्या. यासह राज्याचे मुख्यमंत्री व्हावं अशा सदिच्छा दिल्या. काय जनतेवर तुम्ही चाललाय साहेब, संजय D साहेब तुमच्यावर पाठीमागे आहे. जनतेसाठी झगडणारा नेता आणि नेत्यासाठी झगडणारा भाऊ सतेज D साहेब. ठीक आहे, समोर बघा. थँक्यू साहेबांसाठी आमच्या साहेब इकडे तिकडे माणसं गेलीत करत साहेब सुट्टी देत नाही साहेब. हा साहेब आम्ही तुमच्यावर बरं आहे साहेब. साहेब एकदा मुख्यमंत्री बनवाय आमची सर गेली मोठी इच्छा साहेब. या प्रसंगी प्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदे यांनीही आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अध्यक्ष शाहूपुरी जिमखाना विनोद कांबोज, उपाध्यक्ष रमेश पुरेकर, सचिव संजय शेटे, संघटन सचिव मदन पाटील, महानगरपालिका काँग्रेस गटनेते इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक अमर समर्थ, नगरसेवक विनायक फाळके, आनंद माने, माजी नगरसेवक तौफिक मुल्लांनी, राजू दिंडोरले, श्वेता परुळेकर, भरत ओसवाल, श्रीकांत दुधाने, संदीप बिरांजे, सुनील देसाई, प्रकाश केसरकर, भैया शेटके, सुरेंद्र जैन, प्रसाद पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.